तुझा मी किंकर आहे वासुदेवा, अभय या जीवा देई आता। हे कृष्ण गोविंद हरे नाथ देव, हे कृष्ण गोविंद ज्या क्षणापासून गोकुळात कृष्ण अवतरित झाला, गवळ्यांनी जन्मोत्सव साजरा केला, त्या क्षणापासून कृष्णाचा जन्मही मोठा अलौकिक आणि अभूतपूर्व झाला. गवळ्यांच्या बुद्धिमत्तेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यांना फक्त आपला कृष्ण वाटत होता. जगातला पहिला अवतार आहे, ज्या अवतारानं बंदी शाळेमध्ये जन्म घेतला, आणि जगातली पहिली व्यक्ती जी बंदी शाळेमध्ये जन्माला आली, तो अजन्म आहे, तरी तो जन्माला आला. अजन्म असून कृष्ण अजन्म
नित्याच्या खेळ क्रीडेने मात्र थोडासा गोंधळ होईल तुमचा. काल कंसवध केला आणि मी परत मागे जातो. काही लीळा माझ्याच्याने राहिल्या होत्या. प्रतिदिनी काहीतरी कन्हैयाची वेगळी लीळा व्हायची. गवळी मात्र घरोघर जाऊन लीळा आठवूनही कळण्यापलीकडची. यमुनेच्या तीरावर सवंगड्यांस गेलेल्या कन्हैयाला आज मात्र वेगळाच डाव मांडला. एका मुलाच्या हातामध्ये फळीचा तुकडा दिला, एका मुलाच्या हातामध्ये चेंडू दिला. 10-12 सवंगडी आता चारी भोवत आली उभी राहिली आणि चेंडू फळीचा खेळ कन्हैयाला मांडला. क्षणाक्षणाला खेळ रंगत गेला. देवभान विसरून पोरं खेळत होते. माथ्यावरून उतरलेला सूर्य आता अस्ताच्या दिशेने निघाला होता. सावल्या लांब झाल्या होत्या आणि आता नेमका कन्हैयाच्या हातामध्ये चेंडू आला. जगातलं पहिलं क्रिकेट आहे आणि पहिला क्रिकेटपटू आहे. पहिलं ग्राउंड आहे यमुना तीर. काय करताय, काय करताय? शिदोरे आहेत का? काय करताय? बर, एक थोडा वेळ बघ. काय झालं, तुम्ही लोक असल्यावर घाबरतच नाही मी भागवत करायला. काही किती राहू दे, मला फरकच नाही पडत. काही चाटा मारतो मी तशी, मला भीती आहे. काय राहतं, ही मंडळी येऊन बसली का, बरं ही समोर येऊन बसतात. तो शब्द मी वापरणं बरं नाही. कुठं बसतात, समोर येऊन बसतात आणि मग माझा तो, मला माहिती असतं यांना ऐकायचं नाही, यांना माझी परीक्षा घ्यायची आहे बस, ऐकायचं वगैरे काही नाही यांना. त्यामुळे मग ती माझी धावपळ होते. थोडा वेळ निवांत राहा, आपण लग्नाचाही आनंद घेऊ. जगातला पहिला क्रिकेट कन्हैयाच्या हातामध्ये चेंडू आला. कन्हैयाला फिरव, मावळतीच्या सूर्याकडे पाहिलं आणि यमुनेचा काळा कुट्ट झालेला चेंडू आणि उदयाला चेंडू आता वेगानं निघाला आणि उधळलेला चेंडू नेमका खाली या डोहाच्या कडेला असलेल्या छोट्याशा झाडावर जाऊन अडकला. मुलं ओरडली, कामना असंच असतं बरं. गेला चेंडू, आता झाला खेळ बांधला, जा घेऊन ये. कन्हैयानं सांगितलं, आणतो नाही. आता तेवढी अगरबत्तीन तेवढं विजवून फक्त ती निरांजनी किंवा अगरबत्ती तिचा धूर. हे कृष्ण गोविंद हरे हे नाथ योगी सर्ववासुदेव हे कृष्ण गोविंद हरे आणतो नाही मी. आणि कन्हैया आता त्या खाली या डोहाच्या दिशेने निघाला. आणि त्या पेंड्यानं सांगितलं, अरे आई बाबांनी सांगितलं त्या डोहाकडे जायचं नाही, मोठा साप आहे म्हणे, खाऊन टाक. तशी मुलं मागणं ओरडली, कांदा नको रे बा, तो चेंडू नकोय आपल्याला, तू परत आहे बा. आई बाबांनी तिकडे जायला नाही सांगितलं रे. कन्हैयानं मागं वळून पाहिलं, हातानं खून केली आणि कन्हैया डोहाच्या दिशेनं निघाली.
मुलं ओरडायला लागली, एक नाही यात चुकलं ना रे बा आमचं, नको आम्हाला चेंडू नको बा करणार, तू परत ये. कन्हैया मात्र पावला पावलानं डोहाच्या दिशेनं चालली. मुलं रडायला लागली. तर कन्हैया आता त्या छोट्याशा झाडावर चढायला लागला. झाड हल्लं की मुलांची काळज हलायची. हात जोडून विनंत्या करायची, कन्हैया चुकलं रे, आम्ही तुला रागवलो का. छोट्याशा फांदीवर तो चेंडू अडकलेला होता आणि कन्हैयाचा प्रवास तिच्या दिशेने सुरुवात झाली. हात लांबव, आता हातात चेंडू येणार आणि निसटलेला चेंडू डोहाच्या दिशेनं धावला आणि कन्हैयाने मागणं अंग टाकलं. ओरडली मुलं मोठ्यानं. काही मुलं धावत सुटली गोकुळाच्या दिशेनं. काहींनी अंग गडबडाट टाकून आक्रोश करायला सुरुवात केली आणि बातमी गोकुळात पोहोचली. कृष्ण यमुना डोही बुडाला, बातमी पोहोचली. आक्रोश मांडला आता गोकुळानं. आई यशोदेनं अंग जमिनीवर टाकलं. बाबा नंदांनी फटाफटा डोकं जमिनीवर आपटलं. धावत सुटले अवघ गोकुळ, आता धावत सुटले यमुनेच्या दिशेला. यमुनेच्या तीरावर आता गवळ्यांनी एकांत मांडला. कन्हैया मात्र आता खोल खोल विवरामध्ये प्रवेश करणार की नाग स्त्रियांनी अडवलं. ते बाळा, तुझं हे देखणं रूप, तुझं सौंदर्य पाहून दया येते रे बा. आमचा नवरा मोठा क्रूर आहे, त्यानं फुटकारलं ना तरी मनुष्य प्राणी जिवंत राहू शकत नाही. या डोहावर पाखरं गेलीत ना, ती ही तडफडून मारतात. परत जा. कन्हैयानं मात्र भोळा चेहरा करून त्या नागस्त्रियांना सांगितलं, मला तुमच्या नवऱ्याशी काही कर्तव्य नाही. माझा चेंडू आलाय, मी चेंडू घ्यायला आलोय. आणि बाजूला सारून कन्हैया आता त्या विभरात गेला. कालिया मात्र मंचकावर आपलं सर्व अंग जमा करून वेठोळ करून फना ठेवून झोपलेला होता. आणि नेमका कन्हैयाचा चेंडू त्या वेटोळ्यावर येऊन पडलेला. आता कान्हाने पाहिला, टुनकन उडी मारली आणि वेटोळ्यावर गेला. हळूच आपला चेंडू उचलला आणि उजव्या श्रीचरणाच्या टाचीनं तो कालिया रगडला. वेदनेचा डोंग उसळला. कालियाला डोळ काढली, लाल आणि रागवलेला हा कालिया आता कन्हैयाला आपल्या अंगात गुंडाळायला लागला. कन्हैयाला हा कालिया गुंडाळत होता आणि याच्या गुंडाळण्यानं वर पाण्यावर भवरे, पाण्यावरची भवरी पाहिली तशी गवळे अकांत करत होती. नंद बाबा जमिनीवर गडबडा आणत त्या परमात्म्याला आराधना करत होते. गाली तसे वेढे दिसतसे जळी. त्याच्या वेढे घातलं ना वर येणाऱ्या भवऱ्यांमुळे. गवळ्यांची अवस्था कशी आहे? गाली तसे वेढे दिसतसे जळी. आकांत सकळी मांडिये
गडी रडतात वत्से पडतात कपाळे पिटती सकळी गाई हंबरायला लागल्या वासरांनी अंग टाकलं गवळी मात्र कपाळ पिंट नंदबाबांनी आक्रोश मांडला पुरिया मागला नंदबाबांनी अकांत मांडला परमात्म्याला आवाज दिला हे दयाघना नंद म्हणे माझे बुडाले जहाज नंद म्हणे माझे बुडाले भाग्यासी कृष्ण कैचा अभाग्यासी कृष्ण कैचा काय माझे संपूर्ण काय माझे संपूर्ण जन्माजन्माच्या काळानंतर कृष्ण मला मिळाला माझ्या भाग्याची झोळी मला नाही संभळता चिंतेने अरे दोन्ही दोन्ही हातात आपलं ऊर मिळवत नंद बाबा आई यशोदेने या कांत मांडलाय तर सवंगड्यांना विचारायची अरे सांगणार रे बा ते पेंड्या सांगणार रे बा माझा कन्हैया कसा बुडाला सांग ना बा
विवरामध्ये मात्र कन्हैयाला आता कालियानं पूर्ण गुंठाळ. कालियाचं जिथे लपेटणं संपलं, गुंडाळणं संपलं, तिथे कृष्णनाथाची आता श्रीमूर्त मोठी व्हायला लागली. हळूहळू मोठी होणारी श्रीमूर्त आता कालियाला वेदनादायी व्हायला लागली. कालियाची मनके तळावा. एक क्षणाला कालियाच्या तोंडातलं दरळ आणि रक्त बाहेर पडला आणि वर यमुनेच्या पात्रावा तो तरंग आला, गरळाचा आणि रक्ताचा. वेदनेनं मात्र गवळी शुद्ध हरवली. निश्चित बेशुद्ध पडलेल्या कालियाला पाहिलं तसं स्त्रिया धावल्या. कन्हैयाला प्रार्थना केली, हे नाथा सौभाग्याचा दाता आहेस, सौभाग्य आहे आमचं, आम्हाला परत दे दयाघना. कालिया ही शुद्धी झाला आणि कृष्ण प्रभूच्या श्री चरणावर आपला फणा ठेवला. कन्हैयानं मात्र कालियाला सांगितलं, राहू नका येथ, जावे समुद्रासी. कालियाला आवाज कन्हैयानं देऊन सांगितलं, कालिया राहू नका येथ, जावे समुद्रासी. सांगे ऋषिकेशी सकळासी. कालिया आले, कालिया थांबायचं नाही, नाही घेत तुझ्या परिवारास. आणि मग कालियानं परमात्म्याला विनंती केली, दयाघन जाईल रे बा, जाईल, पण बाहेर गेलो तो पक्षीराज गरुड मला मारल्याशिवाय राहणार नाही. मी इथेच थांबलो होतो काल, मला इथेच सांगायचं होतं, वेगळं नाही काय. कालियाचा इतिहास मोठा गमतीचा. कश्यप ऋषीचा पोरगा. कश्यपाला 2 पत्न्या होत्या, एक विनीता
आणि एक कद्रू. कद्रूला 100 मुलं झाली. मोठा कालिया, 100 मुलं झाली. सर्प त्यातला मोठा कालिया. विनेतेला एकच पोरगा झाला, गरुड. त्याला वैनातीय म्हणतो आपण, गरुड. आता ही कद्रू 100 मुलाच्या ताकदीनं त्या सवतीवर अन्याय अत्याचार करायची. आणि हा वैनाती गरुड लहानपणी मात्र आपल्या आईवर होणारा अन्याय अत्याचार पाहायचा. मनामध्ये मात्र तो राग साठवायचा की मी मोठा झालो की माझ्या आईवर झालेल्या अन्याय अत्याचाराचा मी बदला घेईन. दिवस पुढे गेलेत आणि एक दिवस गरुडानं दुपारच्या वेळेला फिरणारा या 100 एक तर सापाला धरलं, पंजाब बराडे मारले, आकाश उंच गेला, सोडून येणारा सर्प वेगानं आला, दगडावर आपटल्याने छिन्न विछिन्न. आता गरुडाचा प्रतिदिनीचा खेळ झाला. 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात सर्प सापडला की उचलून गरुड वर न्यायचं आणि सोडून द्यायचं. एक एक मूल मरायला लागलं आणि कद्रू आता व्याकुळ झाली मुलांच्या मृत्यूनं. आणि एक दिवस ती विनेतेला हात जोडून विनंती करायला लागली, विनेते मोठी बहीण ना ग, मी तुझी चुकलंय माझं, मी तुझ्यावर अन्याय अत्याचार केला, पण तुझ्या मुलाला सांग ना ग, भावंड आहेत तुझी, सावत्र असली तरी भावंड आहेत, मला मारू नकोस. विनेते नाही गरुडाला बोलवलं. गरुडाला सांगितलं, गरुडा भावंड आहेत, मारू नकोस. गरुडाला मात्र आवडलं नाही. आईकडे भरकन पाठ फिरवली. आईनं पाठीवर हात फिरवला, बाळा आईचं ऐकणार नाहीस, मी म्हणते म्हणून. मोठ्या रागानंच गरुडानं सगळं, आई ऐकेल का, तुझा ऐकेल, सांग त्यांना माझ्या समोर यायचं नाही, समोर आले का मी मारल्याशिवाय सोडणार नाही. आणि त्यांना सांग अमावशीच्या मध्यरात्री मला एक साप आणून द्यायचा. पटकन कालिया पुढे आला. कालियानं गरुडाला दिलं, गरुडा काळजी करू नको, मी आणून दिला, अगदी प्रत्येक अमावशीला आणून दिला. ठरला, करार झाला. आणि अमावशीच्या मध्यरात्री आता हा कालिया या गरुडाला सर्प नेऊन ठेवायचा. हा गरुड त्याला पायात धरायचा. महिनाभर साठवलेला राग उंच भरारी मारायचा आणि सोडून द्यायचा. 2 महिने, 3 महिने, 4 महिने झाले. अनेका अमावस्येची मध्यरात्र उलटली, पण कालिया आला नाही, सर्प द्यायला आला नाही. दिवस उगवला तरी आला नाही. आता गरुड गेलाय. कालियाला विचारलं, कालिया रात्री सर्प दिला नाहीस? कालियानं सांगितलं, नाही द्यायचं. चल, काय म्हणणं आहे तुझं? नाही द्या. आणि कालियाचं आणि गरुडाचं घनघोर युद्ध झालं, घनघोर. एका क्षणी गरुडानं आपला सोनेरी पंख कालियाच्या तोंडावर मारला, रक्तबंब झाला आणि कालिया पळाला. पळणारा कालिया विचार करत करत बरोबर त्या यमुनेच्या डोहामध्ये येऊन पोहोचला. त्या यमुना डोहाची माहिती कालियाला होती, इथे गरुड येऊ शकणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं होतं, शास्त्री बाबा ही कथा तुम्हाला माहिती आहे, पण आपला बघा काय गंमत आहे की ही म्हणजे माझी आवडती कथा आहे ती, मी म्हणून जवळ नेऊन तिला सांगत असतो की ही भूमी, कश्यपाचा आश्रम, कश्यपाची तपोभूमी आणि या 2 नद्यांचा संगम. हा बघा निफाळच्या खाली जिथे संगमेश्वराचं मंदिर आहे, सर्वज्ञांच्या स्पर्शानं पावन झालेलं तिथं कासव आहे. संगमेश्वराच्या मंदिरात सर्वज्ञ गेले, कासवाला स्पर्श केला. आपली पूर्वज तिथं नमस्कारायला जायची. आता या 2 दशकात 3 दशकात जात नाही. इथे ही कश्यपाची
तपोभूमी आहे, आश्रम आहे त्याचा. आजही ती वाहणारी मोठी नदी जी दिसती ती कद्रू आहे. आणि एक दुसरी नदी तिथे जी येऊन मिळते ती विनेता आहे. प्रचंड मोठं त्या जागेवर म्हणजे गरुडाचा जन्म झालाय म्हणून. काही काळ असा होता की त्या कद्रू नदीच्या, कादवा नदीच्या पाण्यानं कुणी जखम झालेला माणूस स्नान करत नव्हता. जर स्नान केलं तर ती जखम वर्षानुवर्षे बरीच होत नव्हती. म्हणजे अगदी माझे गुरुवर्य आमचे जुने बाबा जाईपर्यंत त्यांनी ते तिकडे जातच नव्हतं. 25 वर्ष आंघोळच केली नाही पटेल. ते म्हणायचे आंघोळ नकोच, कटकट नको, दुसरं पाणी आणा मग आंघोळ करा, मर्दे जाते. मला मी म्हणायला गेलो ना घरी पाणी आणतो, ते म्हटलं आता माझ्या आईनं घातली, आता मेल्यावर तू घाल. तोपर्यंत काय आंघोळ करायची गरज नव्हती. ती कद्रू, ती वनिता, तो कालिया राजा. त्याचा अजून एक वेगळा इतिहास कालियाचा. मला वाटतं ती पुराण कथा असेल. आपल्या दृष्टीने मात्र महत्वाची जागा आहे की जिथे कश्यपाची तपोभूमी आहे, जिथे गरुड वैनातीचा जन्म आहे, तिथे सर्वज्ञांच्या स्पर्शानं पावन झालेलं कासव या सर्वज्ञ त्या संगमेश्वराच्या मंदिरामध्ये गेले होते. हे कृष्ण गोविंद हरी कृष्ण मला तो पक्षीराज वैण्यात येईल, मरल्याशिवाय राहणार नाही. कन्हैयानं सांगितलं तुझी या मस्तकी असती चरण नभची पक्षीराज. आमच्या श्रीचरणाच्या खुणा तुझ्या डोक्यावर राहते. पाहिला का तो पक्षीराज गरुड तुला मारणार नाही. दिव्य सुमनाच्या घालता ती माळा पूजिता ती सावळा बाप माझा. आणि कालियानं आपला फणा पसरला. कृष्णात त्या फणावर आरूढ झाला. नामदेव महाराज त्याचं देखणं वर्णन करतात बघा. यमन नामदेव महाराज देखणं वर्णन करतात. तयाचे मस्तकी नाचे नारायण, दयाचे मस्तकी नाचे नारायण. आरंभी गायन जगदीश, आरंभी गायन
हरे कृष्णनाथा पाण्यावर भरले उठायला लागले. गवळी आक्रोश करत होती आणि त्या क्षणी कृष्णनाथाची बांसरी अवघा यमुनातील कृष्णनाथाच्या बांसरीने गवळ्यांनी पाहिलं. आणि आनंद गवळी आनंद आनंद झाला गवळ्यांना. काही नाही, भोळेपणात मोठी गंमत असते. आपण भोळं होऊन जगत नाही, हुशार होऊन जगण्याचा प्रयत्न करतो. गवळी मात्र इतकी भोळी होती की एवढा मोठा प्रसंग घडून त्यांना कळालंच नाही. ती मात्र फक्त आपल्या कन्हैयाची गुणगान करत घराला गेली. गुणगान करत आपल्या घराला गेली. हे कृष्ण गोविंद हरी कृष्ण गवळी व्हावं लागतं. बघा, लक्षात घ्या, गवळी होण्याकरता जन्माजन्माचं पुण्य जोडावं लागतं. गवळी होण्याकरता जन्माजन्माचं लक्षात घ्या. आम्ही याही जन्माचं जोडत नाही तर जन्माजन्माचं कसं करणार? त्यात आम्ही अशा ठिकाणी जन्माला आलो ना, इथं पुण्य हा शब्द शिल्लक राहिला नाही. बघा, मी महानुभावांचा गोमट वापरणार नाही, पुण्य वापरतो समजायसाठी. इथं तर वेगळं जाय हो. इथं इथंच करायचं, इथंच भरायचं, पुढे कुठे जायचं नाही, फिरण्याकरता अजिबात नाही, कुठेही नाही. तुला इथेच करायचं. हे वेड्या, जागाही वेगळी नाही रे. तुला उजव्या हाताने करायचं आणि डाव्या हाताने भरायचं. गवळी होण्याकरता वेगळं करावं लागलं. ज्या कन्हैयामध्ये खेळ करता आला, ज्या कन्हैयाबरोबर विनोद करता आला, कन्हैयाशी भांडता आलं, कन्हैयावर रुसता आलं. गवळी होणं वेगळं, वेड्या इथलं काय. एका हाताने दुसऱ्या हाताने भरे, एका हाताने दुसऱ्या हाताने भरे, एकेची फळ एकेची फळ घेण्याची जबाबदारी तुझी आहे. काय नाही,
इथं विकाराचा बाजार भरलाय, व्यसनांचा बाजार भरलाय, इथं स्वार्थाचा बाजार भरलाय, इथं मोहाचा बाजार भरलाय, इथं मोक्षाचाही बाजार भरलाय. तुला विकार मिळवायचा का मोक्ष? तुला स्वार्थ करायचा का त्याग? जे जे हवे तुला बाजार कृष्णाचं सान्निध्य मिळालेली ती गवळी मोठी गमतीची जाळ होती, मोठे गमतीची आहे. आणि नेमका आता पावसाळा तोंडाशी आला होता. अवघी गवळी आता बाबा नंदाच्या ओसरीवर येऊन बसली होती. पावसाळ्याच्या सुरुवातीला इंद्राची पूजा करायची असते म्हणून चर्चा सुरुवात झाली. इंद्रपूजेचा महोत्सव आपण कसा पार पाडायचा. कन्हैया मात्र आपल्या बाबांच्या शेजारी अगदी हनवटीला हात लावून बसलेला होता. चर्चा पुढे गेली तशी कन्हैयाने हळूच आपल्या बाबांना विचारलं, बाबा इंद्राची पूजा का करता? काही नाही बाबा, इंद्र आपला देव आहे, पाऊस पाडतो, आपल्या गुराढोरांना गवत काडी मिळते, धनधान्य मिळते. कन्हैयाने युक्तिवाद केलाय, बाबा इंद्राचा आणि काय संबंध हो याचा? पडलेलं पाणी वाहून जातंय बाबा. दाना पाणी मात्र गोवर्धन देतो, आपल्या गुरांना चारा मिळतो. आपली गुरं वर्षभर त्याच्या पाठीवर चढतात, फिरतात, शिसू करतात. कधी गोवर्धनानं बाबा तक्रार केली नाही. गोवर्धन नसताना बाबा पाऊसही पडला नसता. पूजा करायची असेल ना तर गोवर्धनाची केली पाहिजे. म्हातारी ऐकत होती आणि कन्हैयाचा तो युक्तिवाद म्हाताऱ्यांना पटला. माना हलवल्या आणि बस ठरला. गोवर्धनाच्या पूजेचा मुहूर्त काय तयारी झाली आणि अवघी गवळी आता ठरलेल्या वेळेत शुभ मुहूर्तावर गोवर्धनाच्या पायथ्याशी पोहोचली. इकडे मात्र नारद मुनीचं स्वर्गाच्या दिशेनं गमन झालेलं आहे. नारद मुनीचा आवाज ऐकला तसा इंद्र समोर आला, प्रणाम केला. नारदाने सांगितलं, इंद्रा मला वाटलं तू नसेल, गेला असेल तिकडे. गवळ्यांनी तुझी पूजा ठेवलेली आहे, दरवर्षी ठेवतात, आजच्या तिथी आहे ती. इंद्रानं मात्र अगदी चेहरा जमा केला. सांगितलं, हो विसरलोच मी, येतो मी, तुम्ही चला आता. आणि इंद्र खांद्यावरच उपर्ण सावरून निघणार तसं नारदानं सांगितलं, इंद्रा खाली वेड्या तुझी पूजा बिजा काही नाही आता. हा ते बघ गोवर्धनाची पूजा करवाय. इंद्राच्या अहंकाराला धक्का दिला आणि ब्रह्मदेव नारायण म्हणत निघून गेले. रागावलेल्या इंद्रानं मात्र खाली पाय आणि मेघराजांना सूचना केली, अरे कोसळा. आणि आता पावसानं सुरुवात. स्वयंपाकाची तयारी सुरुवात झाली होती. म्हातारे गप्पा मारत बसले होते, मुलं खेळत होती, दगड पूजेची तयारी करत होती आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस कोसळायला सुरुवात झाली.
म्हातारे घाबरली, तरुण घाबरली. झाडाखाली सर्व सभा झाली. इंद्राचं हे रौद्र रूप पाहिलं आणि म्हाताऱ्यांनी नंदाला सांगितलं, नंदा लहान पोराचं ऐकलं रे, ज्याची दुधाची दातही पडली नाही, त्याच्या सांगण्यावरून आपण इंद्राचा अपमान केलाय. आता तो आपल्याला जिवंत ठेवणार नाही. आणि त्या कन्हैया सवंगड्यांचं पळत आला. आपल्या बाबाचा हात धरला, हलवलं, बाबा या पावसापासून वाचण्याकरता हा डोंगरच आपण उचलून आहोत. म्हातारी हसायला लागली, नंदा पोरगा बाय काय पावसापासून वाचण्याकरता डोंगरच उचलायला गेलाय. नंद बाबांनी कन्हैयाच्या डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं, बाळा तू जा बा खेळायला, तू लहान आहेस. हिरमुसलेला कन्हैया माघारी वळताच ती मुलं त्याच्या भोवती जमा झाली. गमतीचा प्रसंग आहे. पोरं तरी काय हो, पेंड्या सुदामा वाकड्या बोबड्या, पोरं तरी काय हो, एक वाकडा आहे, एक बोबडा आहे, एक दुबळा आहे. वय तरी काय हो, 6-6, 7-7 वर्षाचं वय आहे पोरांचं. पोरं जमा झाली. कन्हैया बोलतो, झालं कान्होबा, नाराज नाही व्हायचं बा, आम्हाला सांग काय करायचं ते, आम्ही करू. कन्हैयानं मुलांकडे पाहिलं, काही नाही रे, हा डोंगर उचलायचा. पोरांनी लगेच चड्ड्यावर करायचा प्रश्नच नाही, नव्हत्याच, लंगोट्याच होत्या. पोरांनी झालं, कान्होबा सांग कुठून उचलायचा. काठ्या बिठ्या घेऊन पोरं तयार झाली. कन्हैयानं सांगितलं, काही नाही बाई, इथनं उचलायचा. पोरांनी काठ्या लावल्या. कन्हैयानं आपला स्पर्श डोंगराला केला. शहाणा होता डोंगरी हलका झाला कापसासारखा. कन्हैयाच्या स्पर्शाकरता युग युग उभा होता. गोवर्धन युग युग उभा होता. त्या कन्हैयाचा स्पर्श झाला, डोंगरी कापसासारखा हलका हलायला. म्हातारी गप्पा मारत होती. म्हातारीला, अरे आता हा इंद्र भूकंप करणार, आपण जगणार नाही. दुसऱ्यानं पाहिलं, नाही रे, मुलं पाहणं काय करताय. तशी म्हातारी धावली आणि अवघे गवळी आता डोंगराच्या त्या उचललेल्या ढगानं आली. कृष्ण गोविंद हरी सर्वांनी आपल्या लाठ्या काठ्या गोवर्धनाला लावल्या. ए दादा, नाही तू कंस बनला, तू गवळी बनूच नको आता. मुलांनी लाठ्या काठ्या लावल्या गोवर्धनाला. गोवर्धन तिरपा झाला आणि हळूहळू आता सर्वांनी मिळून गोवर्धन उचलायला. सरळ होईना, उलटावून कुठं गोवर्धन उचलतो का बावड्या. अरे गम्मत, दोन्ही हात लाव, बासरी नंतर वाजव. हे कृष्ण गोविंद हरी आणि हळूहळू मुलांनी डोंगर उचलला. कन्हैयानं आपली करांगळी डोंगराला लावली, गोवर्धनाला लाव. शेजारी बोबड्या होता. कन्हैयाकडे पाहिलं, झालं पन्ना कथा बघ, तू वागलं तुझं. आले आमच्या काच्या पाक केवढी ताकद लागली आम्हाला, तू करांगळी लावतोय तिथे. कन्हैयानं सांगितलं, का रे काढून घेतो मग मी.
कन्हैयानं थोडीशी करांगळी खाली केली तसं डोंगर खाली आहे बाबा. काठी कडा वाजल्या ओरडली कन्हैया. आणि कन्हैयाला आता म्हातारे कोतारे स्त्रिया पुरुष अवघी गोवर्धनाच्या खाली आले. आता चुली पेटल्या, स्वयंपाक सुरुवात झाला, मुलं खेळायला लागलीत आणि कन्हैयाच्या करांगळीवर गोवर्धन मात्र वर होता. 7 अहोरात्र 7 अहोरात्र कृष्णनाथाच्या करांगळीवर गोवर्धन पर्वत होता. जेवला नाही, पाणी पिला नाही. करांगळीवर मात्र गोवर्धन घेऊन कृष्णनाथ उभा होता आपल्या गवळ्यांचं रक्षण करत. इकडे नारद कभी पर्वत उठा लिया, कभी माखन चुरा लिया, कभी पर्वत उठा लिया, मला असं वाटतं 5,500-6 हजार वर्षापूर्वीची ही गोष्ट पाटील मंडळी तुमच्याकरता सांगतोय. 5,500-6 हजार वर्षानंतरची ही गोष्ट एकाच माणसाला कळाली. मला वाटतं जगाच्या पाठीवर तो एकच माणूस होता, राजा छत्रपती. त्याला हे कळालं की लंगटे पोरं घेऊन जर गोवर्धन उचलल्या जात असेल तर मावळ्याची पोरं घेऊन स्वराज्य स्थापन करणं कठीण नाही. आणि स्वराज्याची जेव्हा शपथ घेतली ना, तेव्हा शिंवावन बरोबर असलेली जी मुलं आहेत बघा, ती मावळ्याची पोरं लंगटीतच होती, लंगोट्याच होत्या, तेवढ्याच वयाची होती. हा, तेवढ्याच वयाची होती. गोवर्धन उचलणं हे अलौकिक का स्वराज्य स्थापन करणं सोपं आहे, शिवबांनी सांगितले. जर गोवर्धन डोंगर उचलल्या जात असेल तर स्वराज्य स्थापन केल्या जाऊ शकतो. आणि याच पोरांना हाताशी धरून शिवबांनी स्वराज्याची स्थापना केली, जी झाली नसती आज आम्ही ही भागवत कथा इतक्या मुक्त वातावरणात ऐकू शकलो नसतो. मस्त आनंदाने बसलो, त्याला शोभा कारण आहे. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, नाथ योगेश्वर वासुदेव, हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. 7 अहोरात्र आणि स्वर्गात मागाई येणारा स्वर्गात हा नरक कुणी पोहोचलाय. नारायण इंद्र समोर आला, सांगितलं नारदा बघ तुझ्या पोराची कशी खोड मोडली ती. हा, पृथ्वी सर्व धोरून काढली, जलमाय केली. नारद मध्ये मात्र मोठे छद्मी हसले. इंद्राला सांगितलं, इंद्रा खाली पड. हा, खाली पड म्हणजे तुला कळेल काय. आणि इंद्रानं खाली पाहिलं. आणि मग मात्र हा इंद्र घाबरला. नामदेव महाराज आपल्या गाथेतनं त्याचं वर्णन करतात. देखणार ओळखे बापाला इंद्र तेव्हा धावीनला,
थर थर कंपतसे नेत्री अश्रूंच्या डोळ्यात नासव गळायला लागली, अंग थरथर कापायला लागलं. उपरण्यानं हात जोडली आणि शरण आलाय कृष्णनाथाला. गोविंदा माधवा केशवा गोवर्धनोद्धारा देवा विश्वंभरा निर्गुण निराकरा तुझ नमो तुझ नमो. परमात्म्याला शरण आला आणि गवळी मात्र अगदी आनंदानं नाचत गाच आपल्या गोकुळात पोहोचली. अतिशय देखणा प्रसंग आहे की गवळी घरी पोहोचली. घराघरामध्ये चर्चा होती की आपल्या कन्हैयानं आपलं 7 दिवस करांगळीवर गोवर्धन पर्वत धरला, आपलं रक्षण केलं. बघा इतकंही भोळेपण असलं पाहिजे. डोंगर आपल्या कन्हैया करांगळीवर उचलून धरतो तरी ती लोक गवळीच होती. बघा घराघरामध्ये चर्चा होती की कन्हैया 7 दिवस जेवला नाही. अहोरात्र अहोरात्र. शास्त्री बाबा शेवटच्या दिवशी, बाबा आहेत आमचे दिवाकर बाबा, शेवटच्या दिवशी आहात. पंचावतार उपारा असतोच आमचा, अगदी ठरलेलं राहतो. महानुभावांचा कार्यक्रम म्हणजे पंचावतार. त्यामुळे बाबा तुम्हाला नक्की ही कथा तिथे नेऊन सांगतील. 7 अहोरात्र कन्हैयानं तू करांगळीवर पर्वत धरला. त्याचे 7 दिवसाचे उपवास आहेत ते, बरोबर आहे. गवळ्यांनी मात्र ती तयारी केली. गवळ्यांमधला आणि तुमच्यांमधला हा बदल आहे. काल तुम्हाला शिदुऱ्या आणाल का विचारून 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 आम्ही वेडे झालो. तुम्ही लवकर कबूल झाले नाही. पण 7 दिवस कृष्ण आमच्या करता उपवाशी उभा होता, म्हणून गवळी आता घरी जाऊन तयारी करायला लागली. हे कृष्ण गोविंद हरे हे कृष्ण गोविंद तो कन्हैया पावन करून घेण्याकरता सुद्धा ते भोळेपण, ते पावित्र्य आपल्या विचारांमध्ये असणं गरजेचं. त्रास आहे बाबा, 2 तास बसायचा फार त्रास आहे. कठीण आहे ते सर्व. काय आहे कौतुक माणूस करतो ना, त्याला किंमत नसते, त्याचं मूल्य ठरवता येत नाही. यांनी इथं बसल्यानंतर जे माझं कौतुक करतात, अवघा महानुभाव करतोय सध्या जे कौतुक करतात. मला अनेकांनी सांगितलं की भागवत कथा तुमच्यापेक्षा इतर चांगली करतात. मी म्हटलं नक्कीच चांगलं करतात. जनाधार तुम्हाला मिळाला म्हटलं त्याचं एक वेगळं कारण आहे. जनाधाराच्या अगोदर प्रसन्नता मिळाली. प्रसन्नतेशिवाय जनाधार मिळत नाही. तो जनाधार मिळाला. मला असं वाटतं कैवल्यवासी वर्धनस्तशी बिडकर बाबा, मी भागवत कथेला कुठे असलो की बाबा अगदी थंडी गारठ्यात बसलेलं राहायचे की नाही बाबा मी इथं बसतो. मला माहिती होतं ऐकायचं नव्हतं. मोठी लोक मोठी गमतीची असतात. ऐकायचं नव्हतं, मला माहिती होतं. त्यांना मला बळ द्यायचं होतं, कारण ते बसले की त्याचं वजन वाढणार होतं आपोआप. आमचे कैवल्यवासी अमरावतीचे बाबा असंच असायचं की मी जवळपास भागवत कथेला असलो, ते जर त्या कार्यक्रमाला असतील तर बाबा हमखास 2-2.5 तास अगदी तिथे बसलेले राहायचे त्या कथेला. मला माहिती असेल या माऊल्यांना काय ऐकायची गरज आहे. फक्त हे मला बळ पुरवतात. आणि त्यांच्या त्या वागण्यानं हळूहळू संत परिवार सर्वच बसायला. माझे सर्व वेडेचाळे संत परिवाराने स्वीकारले आणि संत परिवार बसायला लागला आणि मला जनाधार मिळाला. बस मी भागवत कथा कसं करतो काय माहिती, परंतु संतांची प्रसन्नता मिळून मी जनाधार सहज मिळाला की आज प्रत्येकाच्या मनात. ही मंडळी तशीच आहे. शास्त्री बाबा काल आले, कालपासून बसले. आज बाबा इथं आले, दिवाकर बाबा आले. माझे गुरुबंधू आहेत, ज्येष्ठ गुरुबंधू आहेत आमचे बाबाजी. नावं पाठ राहत नाहीत. आता ते नाव सांगितलं की लोक म्हणतील बघा याला अक्कल नाही, काही बोलतो. आम्ही काही वेळ धोकाला जाळीदारी होतो.
मागे मी त्या महंतीचं नाव विचारलं आणि विसरूनच गेलो परत. आम्ही मात्र गोपाल दादाच म्हणायचो. हा बायराज बाबा, बरोबर. आणि सर्वात मोठं, सर्वात देणं कोणी दिलं असेल की जे देणं सोडतानाही सुटत नाही, असं माझ्यावर अनंत उपकार करणार तिकडे उदरभरे शेजारीचा अनंत उपकार केले या माणसाने माझ्यावर. त्याला ऐकू येत नाही हे एक बरं आहे, त्रास नको. पण या माणसाचा उपकार तुम्ही खाजगीत भेटला का सांगतो तुम्हाला की त्याने उपकार काय केला माझ्यावर तो. आम्ही सहपाठी बाबांच्या प्रसन्नतेची माणसं होती. आमच्या औरंगाबादच्या बाबांची, आमच्या नाशिक जिल्ह्याची काही जवळपासची माणसं खरंच भूषणाव आहेत. ही आहे खालची तरुण मंडळी, विजू आला, हा विजूदादा सुद्धा आला, ही सर्व संत मंडळी आली, तपस्विनी आले. का मत काय होतं, आम्ही काहीच करत नाही, परंतु मात्र जिथे गेलं तिथं ही सर्व ओझं सोबत घेऊन गेलं का, खोटं बोलणार नाही. तुम्ही लोकांनी पूजन केलेलं घेऊन घरी जाताना मात्र ज्या वेदना होतात ना, त्या भयानक असतात. अंथरुणात पडल्यावर त्याची जाणीव होत असते. प्रेमानं जग जिंकता येतं हे मात्र मी मानवभाव पंथात अनुभव. मानवभाव पंथ प्रेमाने जिंकता येतो. आज मात्र मानवभाव पंथ मी प्रेमाने जिंकला. मी उर्मटपणा करून पाहिला. मानवभाव अजिबात स्वीकारत नाही. मानवभावांचं असं आहे की ते प्रेम करायला लागले की सर्व काही त्याच्यावर ओवाळून टाकत असतात, त्याला आसनावर बसत असतात, बघा त्याची पंचारती करतात. प्रेमानं इथं सर्व काही होतं. आज मात्र अवघा महानुभाव प्रेम करतो, याला कारण आहे. मी प्रत्येक साधूमध्ये देव पाहतो. देव पाहण्याची जागाच कुठे नाही, भेटतच नाही. डोऱ्या डोंगरात फिरून आलो, भेटत नाही. जवळ आहे माझ्या. मी चंदनवंदनलाही जाऊन आलो, देव नाही भेटत. मी निंब्यालाही जाऊन आलो, देव भेटत नाही. परंतु ही 50-50 साधू भेटले का त्यांच्यात देव भेटल्याशिवाय राहत नाही. बघा माझा विश्वास झाला की इथं देव भेटतो, यांच्यात देव पाहावं लागतं. डोळे बनवावे लागतील, ही गोष्ट सत्य आहे. यांच्यातला देव पाहण्याकरता आपली डोळे चांगली नाही. आपण तर दगडात देव शोधायला जातो, मूर्ती पुढे उभे राहतो, मस्त डोळे लावतो, तिच्याकडे पाहतो, काहीतरी बोलतो. हे वेड्या, तुझ्या डोळ्यांनी दगडातली मूर्ती नाही दिसणार, नाही दिसणार. मग तुझे डोळे कुठे चांगले आहेत एवढे? तू त्या डोळ्यांना बनवलं तरी कुठे? डोळे बनवावे लागतात. आमची लोक गातात ना, आवाज तयार करावा लागतो. पैलवानांना शरीर तयार करावं लागतं. शेतीत पेरण्याकरता शेती तयार करावी लागते. डोळ्यांना सुद्धा दगडातली मूर्त पाहण्याकरता डोळे तयार करावे लागतात. डोळे कुठे चांगले आहेत आमचे? प्रपंचाची डोळे, प्रपंच सुद्धा धडाचा दाखवत नाही, दिसत नाही त्यांनी. मग 2 डोळ्यांनी दिसत नाही, मग आम्ही 4 डोळ्यांचा वापर करतो. 4 डोळे लावू. मग 4 डोळ्यांनी दिसत नाही म्हणून 6 डोळे लावू, तरीही प्रपंच दिसत नाही. आमच्या नाशिकची लोक 8-8 डोळे लावतायत. 8-8 डोळ्यांनी प्रपंच दिसत नाही. बघा चष्मेवाली आई, तुमच्याकडे किती डोळ्याची लोक आहे? किती डोळे? किती डोळ्याची माणसं आहे तुमच्याकडे? 2 बस. आमच्याकडे 8-8 डोळे आहेत. हा आहे ना राजा, असं काय करता? 8-8 डोळे आहेत. बरोबर. इथं खाली अजून 2 आहेत जवळचे. 6 झाले. मध्ये 2 लेन्स टाकल्या. परत 8-8 डोळ्याची लोक आहेत आमची. हा तरी दिसत नाही एखादा प्रपंच त्यांना. हे वेड्या, 8 डोळ्यांनी तुझा प्रपंच दिसत नाही ना, तुला मूर्त कशी दिसेल? त्या मूर्तीतला देव कसा दिसेल? तुला तुझ्यात पैदा करावी लागणार ती गोष्ट. हा मग तुला देव दिसणार. तसं नाही दिसत रे बा.
तुझ्यात ती पैदा करावी लागणारी गोष्ट आहे देव पाहण्याची. हा क्रोधात करो पैदा तुम अपनी जुबान क्रोधात करो पैदा तुम अपनी जुबान कन्हैयानं गायी गुरं ते मोनेच्या तीरावर आणली, सोडली आणि मुलं खेळण्यात दंग झाली. सूर्य कधी माथ्यावर आला कळालाच नाही आणि मुलांच्या पोटामध्ये भुकेची कावळी ओरडायला लागली. मुलांनी झालं कन्ना भूक लागली रे बा. आणि तसं घनदाट वृक्षाच्या छायेखाली आता मुलं गोलाकार करून बसले. मध्यभागी कृष्णनाथ बसलाय. मुलांनी आपल्या आपल्या शिदोऱ्या सोडल्या. बलराम दादा नाही कृष्णनाथा पुढे शिदोरी सोडली. मुलं मात्र कन्हैयाकडे पाहत होती. कन्हैयानं मुलांकडे पाहून विचारलं, का रे तुम्ही अशी वेगवेगळी का बसला?
मुलांनी मात्र हात जोडून सांगितलं का ना, एकत्र कशी बसणार बा तुझ्या? तू श्रीमंताचा मुलगा आहे, राजाचा पोरगा, आम्ही गरीबाची लेकर आहोत. तू मोठ्या जातीचा आहे, आम्ही हलक्या वेगवेगळ्या जातीचे आहोत का नाही, आपण एकत्र कसं बाजव? अफलातून भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगितलं गेलं. कृष्णचरित्रात प्रत्येक जागा भगवद्गीता आहे. कृष्णचरित्रातली प्रत्येक लीळा ही भगवद्गीता. कन्हैयानं मुलांकडे पाहिलं, आपल्या शिदोरीतलं भाकरीचा तुकडा मोडला आणि कन्हैया आता भाकरीच्या तुकड्याशी बोलायला लागला. मुलं कन्हैयाकडे पाहत होती. कन्हैयानं भाकरीच्या तुकड्याला विचारलं, ही भाकरी तुझी जात सांग ना का? तू मराठ्याची, माड्याची, चंभाराची, भिलाची, कुंभाराची, महाराची, मुसलमानाची सांग ना का, तुझी जात सांग. मुलं पाहत होते. एक वेगळं तत्वज्ञान मुलं अनुभवत होते. कन्हैया भाकरीशी बोलत होता. मुलांच्या डोळ्यामध्ये असं आली. कन्हैया विचारत होता, हे भाकरी सांग ना ग, तुझा प्रदेश कोणता आहे, तुझा धर्म कोणता आहे? तू मानवांची आहे, जैनांची, वैष्णवांची आहे, ख्रिश्चनांची का बौद्धांची? तुझा धर्म सांग ना, तुझा प्रदेश सांग ना ग. तू महाराष्ट्राची का गुजरातची का युपीची का एमपीची? तू भारताची का पाकिस्तानची? सांग ना ग भाकरी, तुझा प्रदेश सांग, देश सांग. मुलं हात जोडून कन्हैयाची लीळा पाहत होती. कन्हैयानं भाकरी बाजूला केली आणि मुलांना विचारलं, का रे, ही भाकरी तर काहीच बोलत नाही बा, काहीच नाही, हिला कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठलाही पंथ नाही. भाकरीचा एकच धर्म आहे, मानवतेची भूक भागवणे, बस. भाकरीची एकच जात आहे, मानवतेची भूक भागवणे. भाकरीचा एकच प्रदेश आहे, मानवतेची कुस भरणे, बस. मुलांना मोठा आनंद झाला. कन्हैयाने झाला, अरे आणा. आणि मुलांनी आपल्या सर्व शिदोऱ्या कृष्णनाथापुढे नेऊन ठेवल्या. शिदोऱ्या कृष्णनाथापुढे ठेवल्या. कन्हैया आता त्या सर्व शिदोऱ्या एकत्र करून त्याचा काला करायला लागले. आणल्या तुम्ही? कुठे आहे? मला पाऊस दे राव, किती आहे खरं? कुठे आहे? आम्ही करतो तसं बरं का. इथे थोडसा काही खाली राहिलं तर काही फरक पडत नाही त्याचा. हा, अरे एवढ्यात एवढे लोक जेवतील कशी रे? तुम्ही उपवाशी तर राहू द्या राव, कोणाला मग पाहतो गंमत. हा, पहिली पंगत माणसांची आज. हा, मला जा राव पाशी तिकडे. ठीक आहे, चला. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे.
हे कृष्ण गोविंद हरी हे नाथ योगेश्वर वासुदेव हे कृष्ण गोविंद हरी मुरारी असू द्या आता असू द्या. आम्ही मात्र मला माझा रात्री गोंधळ झाला थोडा. आम्ही मात्र बाबाजी कला करताना ते सर्व पातेल्यामध्ये आणून टाकतो एकदाच. ते काय असेल येणारं जे काही असेल ते एकत्र करतो. आम्ही आधी तिथे देवपूजा नेतो. असतील कोणी साधू उपलब्ध असतातच कोणीतरी. आम्ही साधूंच्या हातून मग तिथे तो देवाला विडा ठेवून आम्ही तो उपहार संकल्प विधी करतो आणि मग ही काल्याची कथा पुढे नेतो. आपला उपहार त्याकरताच आहे मला असं वाटतं. परमेश्वराने अवलोकन करावं, त्याचं अन्न हे नाव संपावं आणि प्रसाद ही नाव त्याला नव्यानं प्राप्त व्हावं म्हणून पार दाखव. इथे आता ही बऱ्याच शिदोऱ्या आहेत त्या काढणे आणि इथे थोडं अडचणीचं होईल. आपण त्यांचा नंतर उपहार दाखवू कसं होईल ते समोर घेऊन त्याला संकल्प विधान वगैरे सर्व मंडळी करते. आणि कन्हैयाना तो काला करायला सुरुवात केली. आता नामदेव महाराजांनी काल्याचं देखणं वर्णन केलंय बघा. देखणं वर्णन केलं. कृष्णाना दोन्ही हातानं त्या भाकरी करत कालवत होता. वर्णदेव लोक पाहत होते. एक ठाई करून अन्न हाते वाडी नारायण. सर्व अन्न कृष्णनाथानं एकत्र केलं आणि तो काल्याचा प्रसाद आता प्रत्येक मुलाच्या शिदोरीवर कृष्ण द्यायला लागला. हे पाहून सुरवर चित्ती करीती विचार. वरच्या देवलोकांनी पाहिलं आणि हे देवलोक विचार करायला लागली, आपापसात चर्चा करायला लागली. धन्य पुण्य गवळीयांचे अम्मान मिळे कैचे. हे भाग्यवान आहे, आम्हाला मात्र अन्नातला कणही मिळणार नाही. हा, त्याच्यातला एक हुशार देव पुढे आला. त्यानं त्याचं पांडित्य गाजवलं. त्यानं सांगितलं, अरे एक युक्ती आहे, मी सांगतो, मिळेल आपल्याला. एक असे युक्ती हात धुवील श्रीपती. एक युक्ती आहे, जेवणानंतर कन्हैया साई मुलं यमुनेच्या पात्रात हात धुवायला येणार. नामदेव महाराज सांगतात, अहो कन्हैया इतका सोपा आहे का हो? अशा हुशार लोकांना तर कन्हैया कधीच कळत नाही, अजिबातच नाही. हे कळले घननिळा. कन्हैयानं ओळखलं. हे कळले घननिळा सांगत से गोपाळा. संगड्याला दिलं रे, हात धुवायचे नाही जेवल्यानंतर. आज आपल्याला जेवल्यानंतर हात धुवायची नाही. पोरं मोठी बोळी हो. ए कन्ना, जेवल्यानंतर हात धुवायचे नाही तर काय करायचं रे बा? कन्हैयानं सांगितलं, काही नाही रे. हात धुतल्यानंतर, हात जेवल्यानंतर हात पुसून घ्यायची. हे कानं कुठं पुसायचे रे बा? कन्हैयानं छद्मीपणानं सांगितलं, काही नाही रे. खाऊन जिथं हात पुसून जातात ना, तिथंच हात पुसायचे. हा, मुलीला मुलगा पाहायला आला. मस्त पोहे केले, शिरा केला, चहा केला, पिला. निरोप देतो म्हणून गेला ना. 8 दिवस झाली. आपण काय म्हणत असतो मावल्या? खाऊन हात पुसून घ्या. कुठं माहिती, तेवढं माहिती आहे. कन्हैयाला नाही रे बा, हात धुवायचे नाही. आज
चला वृंदावरी जाऊ नामा मने उदक घेऊ. इथं पाणी प्यायचं नाही आणि त्या प्रसादाचा एक कण सुद्धा देव लोकांना मिळाला नाही. काल्याच्या प्रसादाचा एक कणही मिळाला नाही. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. आणि म्हणून गवळ्याच्या पोरांनी कृष्णाची मैत्री केली. कृष्णानं काय दिलं नाही दादा त्यांना, काय दिलं नाही कन्हैया. हा, ज्या देव लोकांना सुद्धा जी गोष्ट मिळाली नाही ना, हा कन्हैयानं त्या मुलांना दिली. तुम्ही सुद्धा काळजी करा, मैत्री कुणाबरोबर करा, मैत्री कृष्णाबरोबर करा. तुम्हाला जर जायचं असेल ना इकडे शिक्रापूरला आळ्या फटाला, तुम्ही मित्र शोधता. हा, त्या मित्राला सांगा चल पटकन जाऊन येऊ. हे वेड्या, कधीतरी कन्हैयालाच म्हण ना बा, कन्हैया चल ना रे शिक्रापूरला जाऊन येऊ जरा, आळ्या फटाला जाऊ, मस्त मिसळ बिसळ खाऊ, वडा बिडा खाऊ, समोसे खाऊ. म्हटले कधी म्हटलं? तंबाखू खातात तुम्ही, नेमक्या उठून जाता दररोजच. आम्हाला 3 तास काही होत नाही, तुम्ही अर्ध्या तास जातात. तंबाखू खाणारीच जातात. केली मैत्री कधी का नाही अशी? नाही ना, मैत्री अशी करा, लक्षात ठेवा. हा, ती तुम्हाला बोटाला धरून घेऊन गेली पाहिजे. चोरांनी सर्वात श्री चक्रधर महाराजांबरोबर मैत्री केली. बघा तुम्ही लिळा बघा, सर्वांनी मात्र त्या चोरांची मैत्री सुद्धा निभावली. हा, चोरांची मैत्री सर्वज्ञांनी निभावली. बंधनातून मुक्त केलं सर्वज्ञांनी. बेड्या नाही, जीवनाच्या बंधनात नाही, मुक्त करून टाकतो. मैत्री देवाशी झाली होती आणि म्हणून मैत्री करा. मित्रा कर मैत्री
मायबापू, भागवत कथा जीवनाचं जीवन मूल्य शिकवते बघा. मागल्या ही कथा काय शिकवत नाही, तुम्हाला बसायला शिकवते. तुम्ही बसलं कसं पाहिजे. बसण्याच्या वेगवेगळ्या जागा आहेत. तमाशात बसायची एक वेगळीच पद्धत असते, ते तसंच तमाशात बसावं लागतं. स्मशानात गेलं का मौतीला सुद्धा बसण्याची पद्धत आहे. अगदीच बरोबर माणसं दारात बसलेली दिसली की लक्षात येतं इथं मौत झाली, ती बसण्याची पद्धत आहे. बाजारात स्त्रिया विकायला बसतात ना भाजीपाला, ती सुद्धा एक पद्धत आहे. दळायचं असलं ना जात्यावर एक विशिष्ट ती बाई बसते त्या बैठकीत, तेव्हाच ती बैठक. मला दिवाळकर बाबांनी आज साधना आसन सांगितलं की ती सुद्धा एक पद्धत, बरोबर, ती सुद्धा एक पद्धत आहे. पद्मासन मला माहित होत, साधना आसन माहित नव्हतं. देवाच्या पुढे बसायचं कसं ही सुद्धा एक भागवत कथा शिकवते. मंदिरात गेल्यावर बसायचं कसं, साधून तुकडे गेल्यानंतर बसायचं कसं. तुम्हाला बसता आलं की देव तुम्हाला मिळणार आहे. बघा लक्षात घ्या, बसता आलं का. भागवत कथा इतकी गमतीची आहे. ती सांगते बाबा रे तू काहीच करू नको, अंगाला राख लावू नको, दाढी वाढू नको, काहीच करू नको, तू फक्त बसणं शिक. तुला बसता आलं का मी प्राप्त होणार आहे. भारतीय महायुद्ध सुरुवात होणार होतं. सर्वे वाटल्या गेले होते जिकडे तिकडे. राहिला होता द्वारका, आणि द्वारकानाथ नेमका कुणाच्या बाजूने जाईल म्हणून. कन्हैयानं मात्र सर्वांपुढं प्रस्ताव ठेवला की मी माझे 2 वाटे करतोय. मी आणि माझं सैन्य, नारायणी सेना. ज्याला मी घ्यायचं असेल त्यांनी मला घ्या, ज्याला नारायणी सेना घ्यायची असेल त्यांनी नारायणी सेना घ्या. मला घ्या, मी शस्त्र हातात घेणार नाही, पण मी युक्तीच्या 2 गोष्टी सांगेन, शस्त्र घेणार नाही. त्याला प्रश्नच निर्माण झाला. आता कन्हैयानं मार्ग काढला. कौरव पांडवांना सांगितलं, अर्जुना, दुर्योधना, तुम्ही दोघांनी मला सकाळी येऊन भेटायचं. जो पहिला भेटेल मी त्याच्याकडे जाईल, दुसरा भेटेल त्याला नारायणी सेना. ठरलं. मोठ्या पहाटे आता दुर्योधन उठलाय, स्नान केलं आणि घाईगर्दीनाथ कृष्णाच्या राहोटीवर पोहोचला. कृष्णनाथ मात्र विश्राम करत होते, मंचकावर पहुडलेले होते. दुर्योधन उभा राहिला, विचार करायला लागला, हा उठेपर्यंत मी बसायचं कुठे, आता कुठे बसलो पाहिजे. पायथ्याजवळ गेला, विचार केला, अरे मी राजा, मी पायाजवळ कसं काय बसू शकतो. चटकन उठला, डोक्याच्या बाजूने उशाच्या बाजूने जाऊन बसला. थोड्या वेळानं अर्जुन आला. कन्हैया निद्रिस्त अवस्थेतला पाहिला, विश्राम करत असलेला पाहिला. अर्जुनानं विचार केला, कन्हैया उठत नाही तोपर्यंत बसावं लागणार आहे, कुठे बसायचं आपण. क्षणभर विचार केला आणि कन्हैयानं कडे पाहिलं. अर्जुनानं मनाला सांगितलं, अर्जुना, याचक म्हणून आलास रे तू, मदत मागायला आला. युद्धामध्ये कृष्णाला मदत मागायला तू याचक काय, मदत मागायला आला. याचकाने पायाजवळ बसायचं. चटकन अर्जुन कृष्णाच्या पायाजवळ जाऊन